रामकृष्ण हरी श्री विठ्ठल. गणपती बाप्पाला दुर्वा वाहतात हे आपण पाहिलं, दुर्वीची कथा पाहिली. आणि अजून एक कथा आहे, गणपती बाप्पांना 21 दुर्वा का वाहतात, अधिकही वाहाव्या पण विशेष करून 21 का वाहतात. 21 दुर्वा वाहण्याचं कारण सांगत असताना गणेश पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. पूर्वी यमाच्या दरबारामध्ये तिलोत्तमा नावाच्या असणाऱ्या अप्सरेचं नृत्य चालू होतं. त्याला पाहून यमाचं वीर्यस्खलन झालं आणि त्यापासून अनलासूर दैत्य झाला, सर्वांना त्रास देऊ लागला. आणि मग सर्वांनी श्री गणपती बाप्पांची प्रार्थना केली. गजानन अवतार धारण केला. गणपती बाप्पांनी असणारं त्या ठिकाणी गजानन स्वरूप धारण करून बाल रूपामध्ये असणारं त्या अनलासुराचं भक्षण करून टाकलं. अंगाचा दाह त्यांचा होऊ लागला. अनल म्हणजे अग्नीच. अंगाचा दाह होऊ लागला. काय करावं काही सुचत नाही. त्यावेळेस 88,000 ऋषींनी प्रत्येकी 21 दुर्वा श्री गणपती बाप्पाच्या मस्तकावर असणाऱ्या वाहिल्या आणि त्यामुळं गणपती बाप्पांना असणारा आराम प्राप्त झाला. दाह शरीराचा कमी झाला. त्यामुळं गणपती बाप्पांनी असणारा त्या दुर्वेला वर दिला. इथून पुढं जो कोणी मला दुर्वा वाहील त्याला 1000 यज्ञ केल्याचं असणारं पुण्य लागेल. म्हणून विशेष करून गणपती बाप्पांना दुर्वा वाहण्याचं विधान श्री गणेश पुराणानं केलेलं आहे. रामकृष्ण हरी श्री विठ्ठल.